ज्यांच्या पुण्यकर्माने आपणास घडविले, दुर्लभ असे मनुष्य जीवन मिळाले, अशा आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ करूया वंदन आणि पूजन. नमस्कार, माझी माईमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पितृपक्ष पंधरवड्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गणेश चतुर्थीला गणपतींचं आगमन होतं. त्यानंतर अनंत चतुर्दशीला आपण गणपती विसर्जन करतो. त्यानंतरच्या पुढच्या दिवशी पितृपक्षाला सुरुवात होते. पितृपक्ष म्हणजे पित्र अधिक पक्ष. पक्ष म्हणजे 15 दिवसांचा समूह. तर पित्र म्हणजे आपले पूर्वज. पूर्वजांना समर्पित असलेला पंधरवडा म्हणजेच 15 दिवसांची वेळ म्हणजेच पितृपक्ष. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की पितृपक्ष का करतात? पितृपक्ष म्हणजे काय? पितृपक्षामध्ये श्राद्ध का केले जाते? पिंडदान का केले जाते? तर हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मनुष्य जीवन खरंच खूप दुर्लभ असते. आपल्या माता पितामुळेच आत्मा मनुष्य योनीत जन्म घेतो. मनुष्य योनी ही एकमेव योनी अशी असते ज्यामध्ये आत्म्याला मोक्षाची प्राप्ती होते. आत्म्याला मनुष्याची योनी प्राप्त होणे यामध्ये मोलाचा वाटा हा प्रत्येकाच्या स्वतःच्या माता पित्यांचा असतो. आत्मा मनुष्याचं शरीर सोडतं म्हणजेच त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. मान्यतेनुसार स्वर्गलोकाच्या खालोखाल पितृलोक असतात. पितृलोकांचा स्वामी यमराज आहे. मनुष्य जेव्हा आपले शरीर सोडतो त्यावेळेस त्याची आत्मा पितृलोक येथे जाते. 3 पिढी आत्मा पितृलोकामध्ये निवास करते. असे मानले जाते की इथेच मनुष्याच्या कर्माचा हिशोब होतो. आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्तीसाठी पितृपक्ष पंधरवड्यात त्यांच्या नावाने पूजा केली जाते. यामुळे पितरांना मोक्षाची प्राप्ती होते. आपल्या पूर्वजांना मोक्षाची प्राप्ती मिळवून देण्यासाठी पिंडदान व पितृपूजा यांचे महत्त्व आहे. पितृपक्षात हयात नसलेल्या माता पित्यांचे श्राद्ध त्यांचा मुलगा करतो. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी घराण्यातील सर्व पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करण्याची प्रथा आहे. श्राद्ध केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरादारात सुख, शांती व समृद्धी येते. हिंदू धर्मात पितरांना देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. असं मानलं जातं की पूर्वज रागवले तर कुटुंबाची प्रगती थांबते आणि प्रत्येक कामात अडथळे येऊ लागतात. अशा स्थितीत पितरांना प्रसन्न करण्यासाठी दरवर्षी पितृपक्षात श्राद्ध केले जाते. पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवसापासून सुरू होते आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी समाप्त होते. असे मानले जाते की पितरांची पूजा केल्याने ते सुखी होतात आणि त्यांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहतो. दरवर्षी पितृपक्षाच्या 16व्या दिवशी पितरांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्राद्ध केले जाते. पितृपक्षाच्या काळात अनेक लोक त्यांच्या पूर्वजांचे पिंडदान पूर्ण विधीपूर्वक करतात आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतात. धार्मिक मान्यतेनुसार पितरांना पिंडदान अर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. यामुळे घरातील पितृदोषामुळे येणाऱ्या समस्येपासूनही आराम मिळतो. पुराणानुसार पितृपक्षाच्या काळात 3 पिढ्यांचे पूर्वज स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये पितृलोकामध्ये राहतात. यावेळी पितरांचे श्राद्ध केल्यास त्यांना मोक्ष मिळतो आणि ते स्वर्गात जातात. पूर्ण विधीपूर्वक पिंडदान केल्याने पितरांची भटकंती थांबते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो. असं केल्याने घरातील पितृदोष दूर होऊन सुख शांती पसरते. दरवर्षी पितृपक्षात तिथीनुसार पितरांचे श्राद्ध केले जाते. 16 दिवस चालणाऱ्या पितृपक्षात कोणते श्राद्ध कोणत्या दिवशी केले जाते तर तेच आता आपण जाणून घेऊया. श्राद्धाच्या तिथी 17 सप्टेंबर 2024 वार मंगळवार पौर्णिमा श्राद्ध. 18 सप्टेंबर 2024 वार बुधवार प्रतिपदा तिथी. या दिवसापासून पितृपक्षाला सुरुवात होते. 19 सप्टेंबर 2024 वार गुरुवार द्वितीया तिथी. 20 सप्टेंबर 2024 वार शुक्रवार तृतीया तिथी. 21 सप्टेंबर वार शनिवार चतुर्थी तिथी. 22 सप्टेंबर 2024 वार सोमवार पंचमी तिथी. 23 सप्टेंबर 2024 वार सोमवार षष्ठी आणि सप्तमी तिथी. 24 सप्टेंबर 2024 वार मंगळवार अष्टमी तिथी. 25 सप्टेंबर 2024 वार बुधवार नवमी तिथी. 26 सप्टेंबर 2024 वार गुरुवार दशमी तिथी. 27 सप्टेंबर 2024 वार शुक्रवार एकादशी तिथी. 29 सप्टेंबर 2024 वार रविवार द्वादशी तिथी. 30 सप्टेंबर 2024 वार सोमवार त्रयोदशी तिथी. 1 ऑक्टोबर 2024 वार मंगळवार चतुर्दशी तिथी.
2 ऑक्टोबर 2024 वार बुधवार, सर्व पितृ अमावस्या श्राद्ध। पितृपक्षाची सुरुवात ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होते। भाद्रपद महिन्यातील अमावस्येला म्हणजेच 15 दिवसांनी समाप्त होते। हिंदू धर्मात पितरांची पूजा ही सर्वात मोठी पूजा मानली जाते। जन्मदात्या आई वडिलांच्या प्रती आजन्म कृतज्ञ राहावे, त्यांना कधीही विसरू नये, मृत्यूनंतरही त्यांची आठवण राहावी म्हणून श्राद्ध केले जाते। मान्यतेनुसार माता पितांचे श्राद्ध केल्याने त्यांना मोक्षाची प्राप्ती होते। तर असा हा पितृपक्षाच्या माहितीचा आणि पितृपक्षामध्ये श्राद्ध का केले जाते, पिंडदान का केले जाते याविषयीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।